नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना होती। म्हणजे या अंतर्गत जे शेतकरी यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली होती त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये मिळणार होते। परंतु यासाठी जे पात्र शेतकरी होते, असे जे शेतकरी होते त्यांची केवायसी पेंडिंग राहिलेली होती आणि हे पोर्टल खूप दिवस झाले बंद होते। परंतु आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ जे आहे तो आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि त्यासाठी जे पात्र शेतकरी असतील त्यांना आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। तर ई-केवायसी कशी करायची आहे आणि यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही याची यादी कुठून भेटणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जे शेतकरी त्यांच्या पीक कर्जाचं वेळोवेळी रिन्युअल करत असतात, म्हणजे परतफेड करत असतात आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये जाहीर करण्यात आलेले होते। यामध्ये काही शेतकरी पात्र असूनही त्यांना हे पैसे मिळालेले नव्हते। आता अशा राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची आहे आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 50,000 रुपये जमा होणार आहेत। तर या प्रोत्साहनपर अनुदानासाठी जे शेतकरी पात्र असणार आहेत त्यांना असा टेक्स्ट मेसेज येणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी आपले नाव आधार प्रमाणीकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले आहे। यादीतील नमूद विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करावे। हे नाव तुम्हाला लिस्टमध्येही पाहता येईल, तसेच तुम्हाला याचा टेक्स्ट मेसेजही येईल। तर तुम्ही इथं पाहू शकता, हे जे पोर्टल आहे ते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 यासाठीच हे पोर्टल आहे आणि आता हे पोर्टल सुरू झालेलं आहे। तर यासाठी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी CSC डिजिटल सेवा पोर्टलचं लॉग इन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। तुम्ही जर एक CSC लिहिली असाल तर याच्यामध्ये लॉग इन करू शकता। लॉग इनची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही लॉग इनवर क्लिक करून तुमचा CSC ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे। इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक शेअर करू शकत नाहीत, कारण यूट्यूबची तशी पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। त्यानंतर तुमचा CSC ID आणि पासवर्ड टाकून घ्या। लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा CSC ID पासवर्ड कॅप्चा कोड साइन इन यावर क्लिक करायचा आहे। साइन इन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं आधार ऑथेंटिकेशन फॉर लोन अकाउंट इथं तुम्हाला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक, तुम्हाला ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी करायची आहे त्यासाठी एक विशिष्ट क्रमांक असतो, तो तुम्हाला तो यादीमध्ये मिळून जाईल। यादी कशी डाउनलोड करायची हेही आपण पाहणार आहोत, किंवा तुम्ही आधार नंबरनेही इथं ई-केवायसी करू शकता। तर यादी तुम्हाला काय करायचं आहे, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही जर मोबाईलमध्ये करत असाल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही PC मध्ये करत असाल तर तुम्हाला हा ऑप्शन दिसणार आहे, आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची पूर्ण ई-केवायसी पेंडिंग लिस्ट तुम्हाला इथं दाखवणार आहे। त्या फोल्डरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुमच्या समोर इथं ते जे आहे त्याची एक्सेल शीट तुम्हाला दिसणार आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची पूर्ण ई-केवायसी पेंडिंग लिस्ट तुम्हाला मिळणार आहे। त्या ई-केवायसी पेंडिंग लिस्ट मधून तुम्हाला विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे आणि परत एकदा होम पेजवर यायचं आहे। होम पेजवर आल्यानंतर तो शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक तुम्ही जो कॉपी केलेला आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। इथं तुम्हाला विशिष्ट क्रमांक फक्त IN डॅश सोडून जो विशिष्ट क्रमांक फक्त अंकामध्ये आहे तो इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे। विशिष्ट क्रमांक कॉपी केल्यानंतर आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता, विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण अशी माहिती दाखवणार आहे। त्या व्यक्तीची तुम्हाला लोन अकाउंट नंबर दाखवणार आहे, त्यानंतर सेव्हिंग अकाउंट नंबर दाखवणार आहे, लोन डिस्ट्रीब्युशन डेट दाखवणार आहे, ब्रांच दाखवणार आहे। आणि इथं तुम्ही यांचं आधार ऑथेंटिकेशन स्टेटस ही तुम्ही पाहू शकता। यांनी एक ई-केवायसी केलेली आहे तर एक ई-केवायसी यांची पेंडिंग आहे आणि पेंडिंग अमाऊंट किती आहे तुम्ही इथं पाहू शकता, 10,761 रुपये यांची पेंडिंग आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, ते शेतकऱ्याची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला याला टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं त्यांचं पूर्ण नाव दाखवेल, विशिष्ट क्रमांक दाखवेल, याला तुम्हाला लोन अमाऊंट तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का याला तुम्हाला यस करायचं आहे। त्यानंतर त्याचे आहे ओके करायचं आहे। तुम्हाला
याच्यासाठी आधार ऑथेंटिकेशन करावे लागेल किंवा त्यांचा बायोमेट्रिक्स घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुमची एक रिसिप्ट निघणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डिजिटल सेवा पोर्टलमधून जे शेतकरी आहेत ज्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे त्यांची ई-केवायसी करून घेऊ शकता आणि त्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जी तुम्हाला रक्कम दाखवलेली आहे ती लवकरच 2 ते 4 दिवसांमध्ये किंवा 10 ते 15 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर अशा प्रकारे तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची आहे। तुम्हीही जर शेतकरी असाल तुमचं जर त्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला याची ई-केवायसी करायची आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।